एकेरी पद्धतीचं टेंडर रद्द करा या मागणीसाठी सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। हजारो कामगारांचा सहभाग। राज्य सरकारच्या निर्णयावर तीव्र संताप। नवीन टेंडर पद्धतीमुळे 7 ते 8 हजार कामगार बेरोजगार होणार। सन 2024-25 या वर्षीचं जिल्हा परिषद शाळेच्या गणवेशांचं टेंडर एकेरी पद्धतीने काढलेलं आहे। 132 कोटींचं टेंडर रद्द करून पूर्वीप्रमाणेच कामाची पद्धत ठेवावी या मागणीसाठी सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघ व कामगार संघटनेने एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। क्षत्रिय गल्ली येथून निघालेल्या मोर्चाचं जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आल्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। हाताला काम द्या, मशीन चालवा या घोषणा देत गारमेंट उद्योजक आणि कामगार वर्ग या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। एकेरी टेंडर पद्धत रद्द करावी अशी मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली। दरवर्षी प्रत्येक शाळेच्या शालेय समितीला व मुख्याध्यापकाला अधिकार दिला जातो की गणवेश कशा पद्धतीचे असावेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य कापड व गणवेश मिळायला मदत होते। या टेंडर पद्धतीने विद्यार्थ्यांना योग्य गणवेश मिळणार नाही याचा अनुभव देखील मागच्या टेंडरच्या वेळी आलेला आहे। त्यामुळे शासनाने ही पद्धत रद्द करून जुन्या पद्धतीने गणवेशाचं काम द्यावं अशी मागणी गारमेंट उद्योजक प्रकाश पवार यांनी केली आहे। सकाळी आपण या ठिकाणी जमण्याचं कारण की येणारा जो काळ आहे गारमेंटचा काळ जर न्याय होईल। ह्या जे लोक जमा झालेत, आपण गेल्या 20 वर्षापासून आपल्या जिल्हा परिषदची जी सरकारी शाळेची जी युनिफॉर्म आहे 2002 सालापासून आपण तो गारमेंट आता बघितली जात नाही। या ठिकाणी आलेल्या बटन लावण्याचं काम मिळतो, कोणा शिलाईचं काम मिळतो, कोण सातत्यानं करत आहोत। पण मागील 4 वर्षापासून ह्या सर्व शिक्षा शालेय जिल्हा परिषद सरकारी शाळा यामध्ये एवढे कापड बनवणारे जे आहेत, ज्यामध्ये इचलकरंजी आहे, मालेगाव आहे, भिवंडी आहे, या लोकांना ते शेकडोहून कारखाने आहेत। मग एकाच कंपनीला तर मग बाकीचे कारखाने का कुलूप लावायचे का? सगळ्यांना या सगळ्या कामगारांना तिकडे पाठवायचं कामाला जायचं का? मग सगळ्याजण जिथं काम येणार तिथं मग 5-50 हजार तिथं देणार आहेत का ते लोक काम? आपलं जर आपल्या राज्यातलं काम आपण जर काम करतो, आपण आपल्या जिल्ह्यात काम करतो, आपल्या महाराष्ट्रात काम करतो, त्या कामावर महसूल मिळतो महाराष्ट्राला। जर आपल्या गावातील काम बाहेर राज्यात गेलं तर सरकारचा महसूल पण बुडणार, कारण की आम्हाला काम नाही, आम्ही कमवणार नाही, तर आम्ही जीएसटी पण भरणार नाही। आम्ही जीएसटी भरणार नाही, त्यावरचा आमचा जो एसजीएसटी आहे तो जाणार आपल्या सरकारचा, तोच बुडणार आहे। म्हणजे आमचं पण नुकसान, सरकारचं पण नुकसान। त्यामध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे की जो कापड बनवून आला तो कट करून दिला जाईल। म्हणजे कापड कट करून देणार, म्हणजे पहिलीचा जो विद्यार्थी आहे त्याला 2 मीटर कट करून देणार आणि ज्या महिला संघटनांचे महिला बचत गट आहेत त्यांना देण्याचा त्यांनी निर्णय घेतला। ते महिला बचत गटांनी तो जाऊन मापानुसार शिवून आणायचा। या टेंडर पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं। शिवाय एकेरी टेंडर पद्धतीमुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व रेडीमेड कापड उत्पादक उद्योजक आणि कामगारांना काम मिळणार नाही आणि मागील 3 महिन्यापासून एकही काम मिळालेलं नाही। 7 ते 8 हजार कामगार बेरोजगार होतील अशी भीती गारमेंट उद्योजक अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली। 2024-25 साठी महाराष्ट्र सरकारने जो कापडासाठी शालेय गणवेश विद्यार्थ्यांसाठी जो GR काढलेला आहे त्यात 44 लाख विद्यार्थ्यांना गणवेश बनवून द्यायचे आहे। त्यासाठी त्यांनी एकच टेंडर काढण्यासाठी ई टेंडरिंग पद्धत केलेली आहे। त्या ई टेंडरिंगमुळे गेल्या 20 वर्षापासून आपण जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेंना त्यांना मापाप्रमाणे आपण ड्रेस पोचायचं काम करतो। आता जे टेंडर कापडाचं येणार आहे त्या कापडाच्या टेंडरमुळे कापड त्यांना कापून त्यांना प्रत्येक शाळेत पोच करायचं आहे, ती गोष्ट शक्य नाही आहे। आणि हे काम जे आहे ते महिला बचत गटाकडून त्यांचं करून घ्यायचा विचार आहे। महिला बचत गट किती सक्षम आहेत, किती महिला बचत गटाकडे आमच्यासारख्या आज आमच्याकडे जे MIDC अक्कलकोटला किंवा क्षत्रिय गल्ली असू दे, घोंगडे असू दे, नवीन घरकुल जुना एवढ्या इम्पॉर्टंट मशीनवर काम चालतात। हा जो आम्ही उद्योग आहे तो आमच्याकडे शिलाई कामगार जवळपास 70% महिला वर्ग आहे। हा महिला वर्ग सुशिक्षित जो कुशल महिला वर्गांचं काम काढून जर ते जिथं काम बनणारच नाही अशा ठिकाणी जर काम देत असेल तर ते 1 जूनपर्यंत मुलांना गणवेश मिळणं शक्य नाही आणि कापड जे कापून देणार आहेत। त्यामुळे जे 132 करोड रुपयाचं कापडाचं टेंडर निघालेलं आहे ते कापड पूर्णपणे वेस्ट होणार आहे। तरी सरकारने याचा विचार करावा, कारण का 2010-11 साली ज्यांनी हा प्रकारे जे टेंडर राबवलं होतं हे टेंडर अक्षरशः फेल झालं होतं। पुन्हा त्यांनी सेम आमच्यासारख्या साधारण किती कामगार आहेत? जवळपास सोलापुरात बघा 7 ते 8 हजार घरातून काम म्हणतं। एका घरात 5 ते 6 महिला बच्चा किंवा असू दे किंवा पुरुष सगळे मिळून हे काम करतात। जवळपास सोलापुरात आमच्याकडे 1000 ते 1200 उद्योजक मिळून जवळपास 800-900 कारखाने चालतात। दरम्यान यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। या आंदोलनात सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाचे पदाधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते।